कोल्हापूरवरून इथं आपल्याला दुसऱ्यांदा भेटायला आलं बघा. आणि हिने येताना आपल्याला दुसऱ्या देशातली एक भावानं वस्तू घेऊन आल्या. आणले तुम्हाला दाखवतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रावल्या आमच्या गोव्याला जाणार म्हणताना डीमार्टला बारीक मध्ये खरेदी करायला चाललेलो. गोव्याला जायचं स्वप्न आमचं पण आहे, पण ते कधी पूर्ण होणार आहे कोणास ठाऊक. असू दे म्हणलं, आपला भाऊ चाललाय, काय सुद्धा विषय नाही. जाता आता काय तर गार्दी म्हणलो. 332 चौकात गाडी थांबवलं आणि भावानं सोडा दिला बघा आपल्याला. गोव्याला जायचं म्हटलं रावल्या आमचा एवढा खुश होता की नाही, एक सोडा सपोज तो दुसरा आणि घेतला बघा. दोन्हीवर पण गरगरीत ताव मारला आणि डायरेक्ट आटा वगैरे टाकून आलो डीमार्टच्या दारात. शिवाय आपण घरातच आणलेलं सोडा. इथं आल्या यासनी कोण पैसे देणार. आल्या आल्या उडका उडकीत चालू केला बघा 0 मिनिटं. रावल्या म्हणलं आता काय आमचं ऐकत नाही. आणि खरेदी करून झाले की नाही 10 मिनिटं कमी असं बोंबले तिंडा लागते हो. त्याशिवाय डीमार्टला आल्यासारखं वाटत नाही. कपडे रावल्यानं खरेदी केला आणि बकेट मी घेऊन इंडावले बघा डीमार्टनं. सगळ्या 15 मिनिटांमध्ये सगळे खरेदी केलं. 4 आयटम घेतल्या तर डीमार्ट खरेदी केल्यासारखं बिल दिलं बघा. खरेदी झाल्या निघालो आपल्या घराकडे. घरात आल्या सगळ्यात आधी आई साहेबांचं ताट करून घेतलो, कारण मम्मीला जेव्हा वाटल्याशिवाय आपल्या कशाखाली घासच उतरत नाही हो. मम्मीला वाढून झाले मी बी जेवाय बसलो. त्यात जेवणासंगड आज ताक होतं बघा. ताकावर तिला मागं सरून दणका. ताक बैल्यावर कसं उन्हाळ्यात आत्मा थंडच होते हो. आणि भावानं मम्मी संगड असं बसून जेवायची चूक आहे की नाही ते कशातच नाही बरं काय. म्हणूनच मी सारखं सांगतोय, वेळेला महत्व द्यायला शिका. आणि कसं आहे माहितीये का, असं डेकर आले की समजायचं खरोखर पोट भरलं आपलं. आणि भावानं ही ताई जी आपल्याला काल भेटायला आली की नाही, हिचा मुलगा एक मॉरिशियस मध्ये असतोय. या सगळ्या खायच्या वस्तू भावानं मॉरिशियस वरनं मागवल्यात आपल्या ताईनं आईसाठी खास. बाहेरच्या देशात भले नाही फिरायला मिळून दे, या ताईमुळे आपल्याला बाहेरच्या देशातल्या वस्तू खायला नक्कीच मिळाल्या. भावानं आणि बहिणीनं तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहून दे शेवटपर्यंत.